जेव्हा आपण वैद्यकीय क्षेत्राबद्दल विचार करतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक नैसर्गिक अपेक्षा असते. हो, म्हणजे अगदी एखाद्या प्रगत इंजिनिअरिंगच्या कामासारखं. अगदी बरोबर. म्हणजे बघा, जर हाताचा हाड मोडलं, तर एक्स-रे मशीनमध्ये ती मोडलेली पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर थेट बोट दाखवून सांगतात की इथे फ्रॅक्चर आहे. वैद्यकीय विज्ञान बऱ्याच अंशी स्पष्ट आणि बायनरी असतं. पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा हेच वैद्यकीय विज्ञान कायद्याच्या सीमारेषेवर धडकतं. ती एक्स-रे मशीनची स्पष्टता तिथे अजिबात काम करत नाही. हो ना? तिथे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मध्ये राखाडी रंगाची एक खूप मोठी छटा असते. नक्कीच, कारण आपण अशा एका जगात प्रवेश करतो जिथे फक्त पेशी आणि आजार नसतात, तर मानवी हक्क, संमती, नैतिकता आणि खूप गुंतागुंतीची न्यायव्यवस्था असते. आणि म्हणूनच या विशेष सखोल चर्चेमध्ये आपण याच राखाडी छटेवर प्रकाश टाकणार आहोत. जे विद्यार्थी किंवा अभ्यासक लॉ अँड मेडिसिन या विषयाचा 4थ्या मॉड्यूलचा अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी आपण हे सगळे मुद्दे एकत्र करून एक ऑडिओ माइंड मॅप तयार करणार आहोत. अगदी बरोबर. कायद्याची कलमे आणि वैद्यकीय नोंदी एकमेकांना कसे छेदतात याची मुळे आपण शोधणार आहोत. तर चला यावर सविस्तर चर्चा करूया. सुरुवात करूया अशा एका टप्प्यापासून जिथे उपचाराचा जन्म होतो. आपल्या माइंडमॅपचा पहिला टप्पा, नवीन औषधे बाजारात येण्यापूर्वीचा प्रवास, म्हणजेच क्लिनिकल चाचण्या. हं, कोणत्याही नवीन औषधाला किंवा उपचाराला थेट रुग्णांपर्यंत पोहोचवता येत नाही. त्याला कायद्याने ठरवून दिलेल्या 4 कठोर फेऱ्यांमधून म्हणजे फेजेसमधून जावं लागतं. अच्छा, म्हणजे त्या 4 फेऱ्या कोणत्या असतात? पहिल्या फेरीत औषधाची सुरक्षितता तपासण्यासाठी अगदी मोजक्या निरोगी व्यक्तींवर प्रयोग केले जातात. मग दुसऱ्या फेरीत डोस निश्चित करण्यासाठी काही शेकडा रुग्णांवर चाचणी होते. ओके. तिसरी फेरी सर्वात मोठी असते, जिथे हजारो वैविध्यपूर्ण रुग्णांवर हे औषध तपासलं जातं. आणि औषध बाजारात आल्यानंतरही चौथ्या फेरीत त्याचे दीर्घकालीन परिणाम तपासले जातात. हे ऐकायला तसं खूप पद्धतशीर वाटतं, पण जर आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इथे खूप मोठा संघर्ष आहे. तो कसा काय? म्हणजे मानवावर नवीन औषधाची चाचणी करणं हे न्यायव्यवस्थेतील जामीन देण्याच्या प्रक्रियेसारखं आहे. एका बाजूला व्यक्तीच्या जीवाला असणारा संभाव्य धोका असतो आणि दुसऱ्या बाजूला समाजाला मिळू शकणारा मोठा फायदा असतो. हो, हे तर आहेच. मग मला सांगा, नवीन औषध तपासणं हे नवीन कार टेस्ट करण्यासारखं आहे. पण इथे मॉडेल माणूस असतो. जर रुग्णाला हानी न पोहोचवणं हा डॉक्टरांचा मूळ धर्म आहे, तर एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रायोगिक रसायन टोचण्याची परवानगी कायदा कसा काय देतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचाच कायदेशीर आणि नैतिक संघर्षातून आधुनिक वैद्यकीय कायद्याचा जन्म झाला. इतिहास साक्षी आहे की जेव्हा विज्ञानाला महत्वाकांक्षा चिकटते तेव्हा मानवी हक्कांचं भयंकर उल्लंघन होतं. बापरे, म्हणजे तुम्ही त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळाबद्दल बोलताय का? हो, अगदी तेच. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी छळछावण्यांमध्ये कैद्यांवर अत्यंत अमानुष प्रयोग केले गेले. त्यांना जाणीवपूर्वक आजारांची लागण केली गेली, गोठवणाऱ्या थंडीत ठेवलं गेलं. अरे बापरे. या क्रूरतेनंतर 1947 मध्ये जेव्हा न्यूरेमबर्ग खटला चालला तेव्हा त्यातून न्यूरेमबर्ग कोड अस्तित्वात आला. या संहितेने वैद्यकीय विश्वाला ऐच्छिक संमती म्हणजेच व्हॉलंटरी कन्सेंट नावाचं एक अत्यंत शक्तिशाली कायदेशीर शस्त्र दिलं. अच्छा, म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर तिच्या स्पष्ट इच्छेशिवाय आणि पूर्ण माहिती दिल्याशिवाय प्रयोग करता येणार नाही. संमतीशिवाय केलेला वैद्यकीय प्रयोग हा उपचार न राहता तो थेट हल्ला मानला जाईल, असं काहीसं. तंतोतंत न्यूरेमबर्ग कोडने डॉक्टरांच्या अधिकारांवर नियंत्रण आणलं आणि रुग्णाला स्वतःच्या शरीराचा निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार दिला. पण कायद्याच्या विकासात नेहमीच पळवाटा शोधल्या जातात. म्हणजे? अजून काय राहिलं होतं यात? ऐच्छिक संमतीचा नियम अशा लोकांसाठी उत्तम होता जे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. पण लहान मुलं, गरोदर महिला किंवा मनोरुग्ण यांचं काय? ते तर स्वतःची संमती देऊ शकत नाहीत ना. अरे हो, हा एक मोठाच प्रश्न आहे. मग अशा असुरक्षित लोकांसाठी काय नियम आहेत? म्हणूनच कायद्याला आणखी एक पाऊल पुढे टाकावा लागला आणि 1964 मध्ये हेल्सिंकी जाहीरनामा अस्तित्वात आला. ओके. या जाहीरनाम्याने या असुरक्षित गटांच्या संरक्षणासाठी प्रॉक्सी कन्सेंट म्हणजे प्रतिनिधी संमतीची कायदेशीर यंत्रणा उभी केली. तसेच गुड क्लिनिकल प्रॅक्टिस म्हणजे GCPची मानके निश्चित केली. म्हणजे आता संशोधनाला एका स्वतंत्र नैतिक समितीच्या मान्यतेशिवाय पुढे जाताच येत नाही. बरोबर. अत्यंत नियंत्रित वातावरणात कायदा प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून असतो. खरंय. पण आता आपल्या माइंड मॅपच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया.
प्रयोगशाळेतील हे नियंत्रित वातावरण आपण रस्त्यावरील वास्तवाशी जोडलं तर चित्र पूर्णपणे बदलतं. हो, तिथे आणीबाणी असते. नक्कीच. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी पूर्वनियोजित संमती घेण्यासाठी वेळ नसतो. इथे आपण अशा एका टप्प्यावर येतो जिथे प्रत्येक सेकंड महत्वाचा असतो, विशेषतः रस्ते अपघात. रस्ते अपघातांच्या बाबतीत कायद्याची आणि वैद्यकीय विज्ञानाची वेळेशी थेट शर्यत असते. इथे गोल्डन आवरची भूमिका अत्यंत निर्णायक असते. म्हणजे अपघातानंतरचा तो पहिला 1 तास ना? हो, अपघातानंतरचा पहिला 1 तास असा असतो ज्यामध्ये शरीरातील रक्तस्राव थांबवला आणि वैद्यकीय मदत मिळाली तर जीव वाचण्याची सर्वाधिक शक्यता असते. पण मला आठवतंय, पूर्वी कायद्याच्या प्रक्रियेमुळे या सुवर्ण तासाचा बळी जात असे. रुग्णालय पोलिसांच्या FIRची वाट पाहत बसत असत. हो ना, कारण त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती वाटत असे. पण सर्वोच्च न्यायालयाने आणि मोटार व्हेकल ॲक्टने हे चित्र पूर्णपणे बदललं. अच्छा, म्हणजे आता काय नियम आहे? कायदेशीर प्रक्रियेपेक्षा मानवी जीव वाचवणं हे सर्वोच्च कर्तव्य असल्याचं कायद्याने स्पष्ट केलंय. आता कोणत्याही FIRची वाट न पाहता त्वरित उपचार करणं ही रुग्णालयांची केवळ नैतिकच नाही तर कायदेशीर जबाबदारी आहे. उपचारास नकार दिल्यास तो कायद्याचा भंग मानला जातो. हे खूपच महत्वाचं आहे. पण आणीबाणीच्या परिस्थितीत डॉक्टरांची भूमिका आणखी गुंतागुंतीची होते, जेव्हा प्रकरण लैंगिक अत्याचाराचं असतं. खरं रंजक तथ्य येथे आहे. कसं काय? अशा घटनांमध्ये डॉक्टर केवळ एक उपचार करणारा म्हणजे हीलर राहत नाही. त्याला न्यायव्यवस्थेसाठी पुरावे गोळा करणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे एक गुप्तेर बनावा लागतो. अगदी बरोबर बोललात. इथे कायद्याचं स्वरूप खूपच संवेदनशील होतं. जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम 375 आणि आताच्या भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS कलम 63 नुसार बलात्काराची व्याख्या अत्यंत व्यापक करण्यात आली आहे. हो, आणि मला वाटतं 2012च्या निर्भया प्रकरणानंतर न्यायव्यवस्थेने या प्रकरणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला, बरोबर? हो, निर्भया प्रकरणानंतर कायद्यात जे बदल झाले त्यांनी फक्त शिक्षा कठोर केली नाही तर वैद्यकीय तपासणीचे निकषही बदलले. जलदगती न्यायालये आली. आणि वैद्यकीय तपासणीबद्दल काय बदल झाले? अशा प्रकरणांमध्ये पीडितेची वैद्यकीय तपासणी उपचारासोबतच फॉरेन्सिक पुराव्यांचं जतन करण्यासाठी केली जाते. इथे चेन ऑफ कस्टडी म्हणजे पुराव्यांची साखळी अत्यंत महत्त्वाची असते. जर डॉक्टरांनी पुराव्यांची योग्य नोंद ठेवली नाही तर न्यायालयात संपूर्ण खटला कोसळू शकतो. बापरे, म्हणजे डॉक्टरांवर किती मोठी जबाबदारी असते. म्हणूनच सेफ किटचा वापर करून DNA आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं बंधनकारक झालं आहे. हो, आणि सोबतच पीडितेची संमती आणि तिची मानसिक स्थिती जपणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तिला मानसिक आधार देणं ही सुद्धा प्रक्रियेचा भाग आहे. शारीरिक आणि मानसिक आघातातून जाणाऱ्या रुग्णांचं संरक्षण कायदा अशा प्रकारे करतो. पण जेव्हा आणीबाणी शारीरिक नसते, जेव्हा रुग्ण मानसिकदृष्ट्या असुरक्षित असतो आणि आशेच्या शोधात असतो, तेव्हा एका वेगळ्याच प्रकारच्या शोषणाला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही खोटे वैद्यकीय दावे आणि जादूटोण्याबद्दल बोलताय का? हो, हा आपल्या माइंड मॅपचा तिसरा टप्पा आहे. फसवणूक आणि शोषणापासून संरक्षण. कॅन्सर किंवा मधुमेहासारख्या आजारांवर 100% खात्रीशीर उपाय अशा जाहिराती आपण अनेकदा पाहतो. असा कोणताही आजार ज्यावर अद्याप खात्रीशीर उपचार नाही, तो फसवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बाजारपेठ बनतो. हतबल झालेले रुग्ण कोणत्याही खोट्या आशेला बळी पडतात. आणि या आर्थिक आणि मानसिक शोषणाला रोखण्यासाठीच काहीतरी कायदा असावा, नाही का? आहे ना, द ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 तयार करण्यात आला आहे. हा कायदा खोट्या वैद्यकीय जाहिराती, तायेत आणि जादूटोण्यावर थेट बंदी आणतो. पण एक मिनिट, जेव्हा आपण अशा बंदीबद्दल बोलतो तेव्हा संविधानाच्या चौकटीत एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? कलम 19(1)(अ) आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्याच्याकडे एखादा पारंपरिक उपाय आहे, तर त्याबद्दल बोलण्याचा आणि त्याची जाहिरात करण्याचा अधिकार त्याला का नसावा? हा त्याच्या मूलभूत अधिकाराचा भंग नाही का? हा खूप चांगला मुद्दा आहे. पण याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने हमदर्द दवाखाना प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला होता. संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा अमर्याद हक्क नाहीये. अच्छा, म्हणजे त्यावर निर्बंध आहेत. हो, जेव्हा एखाद्या व्यावसायिक जाहिरातीमुळे लोकांच्या जीवाशी खेळले जाते तेव्हा संविधानाच्या कलम 19(2) अंतर्गत सरकार सार्वजनिक आरोग्यासाठी त्यावर वाजवी निर्बंध घालू शकतं. ओके. खोटा दावा करून लोकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या जाहिरातीला
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण मिळू शकत नाही हे कायद्याने अगदी स्पष्ट केलं आहे. हे खूपच लॉजिकल आहे. आणि या शोषणापासून संरक्षणाचा दुसरा अधिक गंभीर टप्पा म्हणजे अवयवांचा व्यापार. 1994चा मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, ज्याला आपण THOA म्हणतो. हो, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ॲक्ट. मानवी शरीर ही खरेदी विक्रीची वस्तू बनू नये यासाठी या कायद्याने एक अतिशय भक्कम कायदेशीर चौकट तयार केली. पण या कायद्याचं सर्वात मोठं यश हे अवयव चोरी रोखण्यापलीकडे आहे असं मला वाटतं. नक्कीच. या कायद्याने मृत्यूची कायदेशीर व्याख्याच बदलून टाकली. वैद्यकीय विज्ञानात मृत्यूची व्याख्या एकेकाळी केवळ हृदयाचे ठोके थांबणे अशी होती. हो, मग व्हेंटिलेटर वगैरे आल्यावर काय झालं? तेच तर, जेव्हा कृत्रिमरित्या हृदय सुरू ठेवण्याचं तंत्रज्ञान आलं तेव्हा अवयवदानासाठी एक नवीन संकल्पना आवश्यक होती. या कायद्याने ब्रेन स्टेम डेथला कायदेशीर मान्यता दिली. म्हणजे मेंदू मृत झाल्यावर. हो, जेव्हा मेंदूचं कार्य कायमचं थांबतं पण व्हेंटिलेटरच्या मदतीने शरीर ऑक्सिजन घेत असतं तेव्हा ती व्यक्ती मृत मानली जाते. 4 तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने याची पुष्टी केल्यानंतरच जिवंत किंवा मृत दात्यांकडून अवयव काढता येतात. अच्छा, म्हणजे या व्याख्येमुळेच कायदेशीर आणि नैतिक अवयव प्रत्यारोपण शक्य झालं. पण त्याचवेळी अवयवांच्या व्यावसायिक विक्रीवर म्हणजे कमर्शियल सेलवर कडक बंदी घालण्यात आली. हो, जर कुटुंबाबाहेरील व्यक्तीला अवयव दान करायचे असेल तर ऑथोरायझेशन कमिटीची परवानगी अनिवार्य असते. ही कमिटी अवयव दानामागे कोणताही आर्थिक व्यवहार नाही याची खात्री करते. म्हणजे इथे कायदा मानवी दातृत्वाला प्रोत्साहन देतो, पण त्याच्या बाजारीकरणाला गुन्हेगार ठरवतो. खूपच सुंदर संतुलन आहे हे. अगदी. पण मानवी शरीराच्या या कायदेशीर संरक्षणाचा प्रवास इथेच थांबत नाही. आतापर्यंत आपण जन्मलेल्या व्यक्तींचे संरक्षण पाहिलं. मग आता आपण आपल्या माइंड मॅपच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया, जन्मापूर्वीचे जीवन आणि सामूहिक आपत्ती. बरोबर. कायद्याला जन्मपूर्वीच्या जीवासाठीही ढाल बनावं लागलं. विशेषतः जेव्हा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून लिंगनिदान केलं जाऊ लागलं. PCPNDT कायदा 1994 हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे तंत्रज्ञानाची गती कायद्यापेक्षा वेगवान होती आणि त्याचे परिणाम समाजावर अत्यंत विघातक झाले. हो ना. अम्निओसेंटसिस आणि अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश गर्भातील अनुवांशिक आजार शोधणे हा होता. पण त्याचा वापर स्त्री भ्रूणहत्येसाठी होऊ लागला. आणि म्हणूनच कायद्याला तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण आणणं भाग पडलं. या कायद्याची यंत्रणा खूप कडक आहे. केवळ लिंगनिदानावर बंदी घालून हा कायदा थांबत नाही, तर तो मशीनच्या खरेदीपासून ते त्याच्या वापरापर्यंत प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणं बंधनकारक करतो. म्हणजे सोनोग्राफी सेंटरला रजिस्ट्रेशन करावं लागतं ना? हो, प्रत्येक सेंटरची नोंदणी आवश्यक असते आणि ते उपकरण केवळ अनुवांशिक आजार शोधण्यासाठीच वापरलं जात आहे याची कायदेशीर हमी डॉक्टरांना द्यावी लागते. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग रोखण्यासाठी कायद्याने घातलेली ही एक अतिशय कडक तटबंदी आहे. आता आपण वैयक्तिक रुग्णांपासून थोडं दूर जाऊन एका मोठ्या चित्राकडे वळूया. जेव्हा संकट एका व्यक्तीवर नाही तर हजारो लोकांवर एकच वेळी येतं, सामूहिक आपत्ती. मास डिझास्टर्स. हो, अशा वेळी सामान्य कायदेशीर आणि वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडतात. अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट अस्तित्वात आला. या कायद्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन हे केवळ मदत आणि पुनर्वसन यापुरतंच मर्यादित होतं. म्हणजे संकट आल्यावर काय करायचं एवढाच विचार व्हायचा. पण 2005च्या कायद्याने पूर्णपणे एक नवीन रचना उभी केली, बरोबर? हो, राष्ट्रीय पातळीवर NDMA आणि राज्य पातळीवर SDMAची स्थापना झाली. हा कायदा आपत्ती आराखडा तयार करणं, पूर्वसूचना देणं आणि यंत्रणांची सज्जता यावर अधिक भर देतो. मला नेहमी वाटतं की हा कायदा एखाद्या देशाच्या प्रतिकारशक्तीसारखा म्हणजे इम्युन सिस्टमसारखं काम करतो. जसं शरीरात संसर्ग शिरल्यावर पांढऱ्या पेशी त्वरित सक्रिय होतात, तसंच संकटाची चाहूल लागताच कोड अलर्ट आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय होते. अगदी समर्पक उदाहरण दिलं. मॉक ड्रिल्स आयोजित करून पूर्वतयारी केली जाते. आणि या कायद्याची तीव्रता आपल्याला समजते ती ऐतिहासिक चुकांमधून. 1984ची भोपाळ गॅस शोकांतिका ही औद्योगिक आपत्तींची दिशा बदलणारी घटना होती. बापरे, ती दुर्घटना तर खूपच भयंकर होती. त्यातून कायद्यात काय बदल झाले? भोपाळ दुर्घटनेने न्यायव्यवस्थेला एक नवीन विचार करायला भाग पाडलं. हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्या त्या विषारी वायूच्या गळतीनंतर नेहमीचे निष्काळजीपणाचे कायदे अपुरे पडले. म्हणजे नुकसान भरपाई मिळणं कठीण होतं का? हो ना.
इंग्रजी कायद्यातील स्ट्रिक्ट लायबिलिटीमध्ये काही पळवाटा होत्या, ज्याचा फायदा कारखानदार घेऊ शकत होते. पण या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता भारतीय सर्वोच्च न्यायालयाने ॲब्सल्यूट लायबिलिटी म्हणजे संपूर्ण जबाबदारीचं तत्त्व प्रस्थापित केलं. अच्छा, याचा अर्थ असा की जर तुम्ही धोकादायक किंवा विषारी पदार्थ हाताळत असाल आणि त्यातून दुर्घटना घडली तर तुम्ही कोणतीही सबब सांगून जबाबदारी झटकू शकत नाही. नुकसान भरपाई देणं हे बंधनकारकच राहील. अगदी बरोबर. आणि जेव्हा वैद्यकीय खर्च आणि नुकसान भरपाईचा प्रश्न येतो तेव्हा या संपूर्ण कायदेशीर आणि वैद्यकीय गुंतागुंतीमध्ये वैद्यकीय विमा म्हणजेच मेडिकल इन्शुरन्स एक भक्कम आर्थिक कवच म्हणून काम करतो. हो, विम्याची भूमिका इथे खूप महत्वाची ठरते. आजच्या काळात वाढता वैद्यकीय खर्च पाहता विमा हा केवळ पर्याय नसून कायद्याने आणि गरजेने निर्माण केलेली एक अत्यावश्यक यंत्रणा बनली आहे, असं तुम्हाला नाही वाटत? नक्कीच. विमा ही संकल्पना केवळ वैयक्तिक आर्थिक सुरक्षेपुरती मर्यादित नाही, तर ती रुग्णालयांना उपचार करण्यासाठी लागणारा आर्थिक आधारही पुरवते. आपत्कालीन परिस्थितीत पैशांअभावी उपचार थांबू नयेत यासाठी ही एक अत्यंत महत्वाची साखळी आहे. तर या सविस्तर चर्चेतून आणि ऑडिओ माइंड मॅपच्या उजळणीतून आपण पाहिलं की कायदा आणि वैद्यकीय क्षेत्र हे स्वतंत्र बेट नाहीत. हो, त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण सुरुवातीला क्लिनिकल चाचण्यांमधील मानवी हक्क आणि न्यूरेमबर्ग कोडच्या नैतिकतेपासून सुरुवात केली. त्यानंतर गोल्डन आवरमधील कायदेशीर बदल आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतील डॉक्टरांची न्यायवैद्यकीय भूमिका समजून घेतली. आणि खोट्या जाहिरातींवर बंदी आणि अवयव प्रत्यारोपणातील ब्रेन स्टेम डेथची कायदेशीर व्याख्या पण आपण पाहिली. बरोबर. आणि शेवटी जन्मापूर्वीचे लिंगनिदान रोखणारा कायदा, ते सामूहिक संकटांचा सामना करणारी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विम्याचं महत्त्व आपण उलगडून दाखवले. हे सर्व कायदे आपल्याला एकच गोष्ट सांगतात. वैद्यकीय विज्ञान कितीही प्रगत झालं तरी त्याचा केंद्रबिंदू हा मानवी संवेदना आणि न्यायच असला पाहिजे. कायद्याशिवाय विज्ञानाची प्रगती ही विनाशकारी ठरू शकते. खूपच छान विचार आहे हा. याच विचारावर आज आपण थांबणार आहोत. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच अनुत्तरित राहतो. कोणता बरं? आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जीन एडिटिंग म्हणजेच जनुकीय बदलांच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हे वैद्यकीय तंत्रज्ञान सध्याच्या कायद्याच्या वेगापेक्षा हजारो पटीने वेगाने प्रगत होत आहे. हे तर खरंय. मग मला सांगा, जेव्हा एखादं AI मशीन आजाराचे निदान करेल आणि त्यात चूक होईल तेव्हा कायद्याच्या नजरेत जबाबदार कोण असेल? आपला कायदा नेहमीच विज्ञानाच्या एक पाऊल मागे राहणार का? आणि असं असल्यास आपण नैतिकतेचं कुंपण कसं टिकवून ठेवणार? यावर नक्की विचार करा. खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. त्याच महत्त्वपूर्ण कायदेशीर आणि वैद्यकीय विश्लेषणांसाठी या कार्यक्रमाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण प्रवासात. तोपर्यंत विचार करत रहा आणि शिकत रहा.